नमस्कार, मी डॉक्टर अदिती वाटवे, सुनयन ऑक्युलोप्लास्टी सेंटर, कोल्हापूर। मागच्या भागात आपण बघितलं टोसिस कशामुळे होतं, त्याची कारणं बघितली आपण। या भागात आपण बघूया लहान मुलांमध्ये होणाऱ्या टोसिसमुळे उद्भवणारे धोके आणि त्याची ट्रीटमेंट अथवा उपचार करण्याची योग्य वेळ। लहान मुलांमध्ये जो टोसिस होतो तो खूप प्रमाणात असला तर बऱ्याच वेळा पापणीने आपल्या बुबुळाचा मधला भाग म्हणजे बाहुली झाकली जाते, त्यामुळे प्रकाश किरण आत पोहोचत नाहीत आणि मेंदूपर्यंत तो सिग्नल जात नाही, त्यामुळे तो डोळा आळशी बनण्याची खूप मोठी शक्यता असते। त्यामुळे लहान मुलांमधला टोसिस हा वेळीच उपचार न केल्यास आळशी डोळा होण्यामध्ये कारणीभूत ठरतो। त्यामुळे लहान मुलांमध्ये लवकरात लवकर उपचार करणं योग्य। मूल बसायला लागलं, थोडंसं जागं राहायला लागलं, म्हणजे साधारण 7-8 महिन्याचा वेळ आला किंवा मूल सतत मान वर करून बघायला लागलं की ती वेळ आपण चुकवायची नाही, तेव्हा आपण टोसिसचा उपचार हा झालाच पाहिजे, केलाच पाहिजे। त्याबरोबरच नजरेचा सतत तपास करत राहणं, नजर किंवा दृष्टी कमी होतीये हे लक्षात आलं तर लागलीच शस्त्रक्रियेचा निर्णय घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे।